इकडे पाहिजे. ठीक आहे. आपला विषय काय चाललाय? समर्पण. जीवन उत्पत्ती मीमांसेतला भाग. विषय काय म्हणून? जीवनाची उत्पत्ती, मानवी जीवनाची उत्पत्ती ज्या देह माध्यमात झाली त्यातला हा भाग चाललेला आहे समर्पण. आता जन्माचं कारण, जन्म काय घेतला हे कारण तुम्हाला समजलं का? समजलं की पेटी वाजवायला जन्म घेतला. काकाने गोळ्या जन्म घेतला. जन्म घेतला. साहेबांनी भट्टीचे काम थापाई करायला जन्म घेतला. एक्स्ट्रा बिल्स वेगळे आहेत. बरोबर ना? आता बघा, वासनेकडे जन्म घेतला आणि परमेश्वराकडे जन्म घेतला. तुम्ही ही सगळी नावं काय घेताय, ही सगळी वासने करत आहेत. पेटी वाजवली, पेटी वाजवली, त्यातून जे येणार धन आहे त्यातून उदरनिर्वाह करून सुख भोगण्याचा विषय घेणार. गोळ्या विकल्या त्यातून तोच विषय आहे. बिझनेस पार्टनर काय केला त्यातून तोच विषय आहे. नावलौकिकासाठी तुमची वेगवेगळे हे कोर्स आहेत, पण सगळ्या कोर्साचा जो धनी आहे देहाचा, ती बुद्धी. तुमची बुद्धी बघा विकसित, देह विकसित. आता विषय काय झाला या ठिकाणी? देहाचा विकास डार्विनच्या नियमानुसार. डार्विनने नियम काय शोध काय लावला होता? उत्क्रांती शोध लावला. डार्विनच्या उत्क्रांतीच्या नियमानुसार मनुष्य जन्म झाला की कार्य संपतो. बरोबर ना? पण वंदने दादा काय म्हणताय की जिथं डार्विननं मनुष्य जन्म झाला म्हणून कार्य संपलं सांगितलं, मग मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये फरक काय राहिला? नरजन्म जो आहे, इतर जीव जे आहेत, इतर जीव आणि मनुष्याचा नरजन्म, हा एक विषय जर तुम्ही अभ्यासला तर नराचा नारायण करणारी जी अवस्था आहे परमार्थातील, याचा सुद्धा काही दाखवणे आवडणार नाही. पण तुम्हाला शास्त्रज्ञ म्हणून गुरु आवडत नाहीत, डार्विन आवडतो, किंवा गुरु परंपरेतलं योगदान तुम्हाला आवडत नाही. म्हणून दादा म्हणायचे डार्विनला मी डोक्यावर घेतलं शास्त्रज्ञ म्हणून. तेवढा मी रिस्पेक्ट जर गुरुला दिला डार्विन एवढा, तर गुरुच्या माध्यमातून किती डार्विन तयार होतील? जीवन उत्पत्ती मीमांसा, देह निर्माण झाला. देह निर्माण झाल्यानंतर निसर्गाची जबाबदारी संपली. काय म्हणतोय? निसर्ग जबाबदारी काय होती? मानवी देह निर्माण करणे. आता निसर्ग जबाबदारी संपली याचा अर्थ असा नव्हे की मानवी देहाची उत्क्रांती झाली. वाक्य समजून घ्या. निसर्गाची जबाबदारी संपली म्हणजे मानवी देहाचा
विषय उत्क्रांत करण्याचा मानवावर लादला गेला किंवा मानवाच्या वर अवलंबून आहे. उत्क्रांत होण्याविषयी वेगळा आणि निर्मिती होण्याविषयी वेगळा. समजतंय का? मग विकसित अवस्था जी आहे, नरातून नारायण ही अवस्था, नरजन्माचं सार्थक कसं करायचं? मग ही जी 18-16 माध्यम आहेत, 16 माध्यम कुठली सांगितली मी? पंचमहाभूत, पंचतन्मात्र, पंचप्राणकोश आणि गतजन्माची बुद्धी. डोक्यात फिक्स डोक्यात ठेवायचं. ही 16 माध्यम झाली. ही 16 माध्यम याचा विषय डार्विनने घेतला नाही. फक्त नरजन्म तयार झाला, तिथं डार्विन थांबला आणि अध्यात्म तिथून खऱ्या अर्थाने सुरू झालं. देहाचा विकास करण्यासाठी निसर्ग काही करू शकत नाही. काय सांगतोय? देहाचा विकास करण्याचं काम निसर्गावर नाहीये. निसर्ग नियमानं शरीर वाढतंय. शरीर वाढलं म्हणजे देहाचा विकास झाला का? शरीराचा विकास झाला. काय सांगतोय मी? शरीर तुमचं विकसित झालं. लहानपणात तुमच्या शरीराची ठेवायची रचना वेगळी, मोठ्या प्रमाणात ठेवायची वेगळी झाली. शरीर वाढलं, शरीराचा विकास झाला. शरीरात असणारे जे चैतन्य आहे, जे विषय आहेत, उत्क्रांत नाही झाले. देहाचा विकास कधी होणार? प्राप्त जन्माचं ज्ञान झालं तर. काय सांगतोय? हा तुमचा जो प्राप्त जन्म आहे, हा तुम्ही कशा करता घेतला? तुम्ही इथं कुठून आलाय? तुम्ही या विश्वामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? वास्तविक मानवी आयुष्य हे एक वलय आहे. तुम्ही जेव्हा 100 वर्ष समजताय, एक वलय. सृष्टीच्या गतीच्या नियमानुसार एक वलय म्हणजे 1 ते 6 सेकंद फक्त आयुष्य. काय सांगतोय? सृष्टीच्या नियमाच्या गतीनुसार एक वलय म्हणजे 1 ते 6 सेकंद फक्त मानवी आयुष्य निसर्ग नियमानुसार. की जे तुम्हाला आता मोठं वाटतंय, मग 100 वर्ष म्हणजे काहीच नाही. आणि जी तुम्ही आज माझ्यासमोर बसलेला आहात, ही 19 जन्माचं खर्च केलेलं पापपुण्याच्या हिशोबाचं कर्म. 19 जन्माच्या विषयाचं आयुष्याचं खर्च केलेलं पापपुण्याचं कर्म पण तुम्हाला जिवंत करू लागलं. आणि अशा अवस्थेत जो जिवंत करू लागलाय त्याचा विषय न घेता जे देव म्हणून तुम्ही आज पूजन करताय, की ज्या देवाची प्राप्ती व्हायसाठी एक दर्शन घेतली, देवा तुमची इच्छा असेल बाबा देवा दर्शन द्या. 16 सोमवार केले, गुरुवार केले वगैरे वगैरे. तर देव दर्शन देतो कधी? 1900 वर्षात एकदा. आणि एकदा दर्शन दिल्यानंतर पुन्हा 1900 वर्ष तो मग माझी वाट बघत बस. काय सांगितलं? 1900 वर्षात तो एकदा येतो, हे येतो, दर्शन देतो.
आणि पुन्हा 1900 वर्ष तो म्हणतो घासत बस. त्या 1900 वर्षामध्ये देव आला आणि तुम्हाला दर्शन दिले, तुम्हाला कळलं तर पाहिजे ना. तर चंबू आहे म्हणून तुम्ही त्याला मारुती म्हणायला लागला. तर असे पुष्कळ चंबूवाले असे आसपास असतात. कुणा नक्की मारुती समजायचं. मी तुम्हाला मागे सांगितल्यानुसार औपचार जे आहेत देवतांचे, पंचोपचार, षोडशोपचार, हे औपचार चुकले तर दोष आहे. आणि औपचार बरोबर येत नाही हे सत्य. काय म्हणतोय? औपचार जर चुकले, बघा ना, कुटुंबामध्ये पाळणूक म्हणतात, ही निखरीला केली जाते का? तुम्ही सांगता आधुनिक काळामध्ये आमच्या घरात ह्या पद्धती चालत नाहीत. या पद्धती ऋषीजनांनी निर्माण करून देवतांना वचनात बांधून घेतलं की येणाऱ्या काळातला जो काही भक्त येईल तो या वचनाबद्दल तुझी सेवा कर आणि तू त्याला कृपा दे. त्या दोन गोष्टी आहेत. जर त्या स्त्रीला नववारी साडी नेसता येत नाही, त्या पुरुषाला धोतर नेसता येत नाही, तर तो देवतेचं चैतन्य स्वतःच्या देहात घेणार कसा? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या देवतेला पोषक असे आचार विचार आज प्राप्त जीवनामध्ये किती कुटुंबात आहेत? किंबहुना सासूनं पूजा केली अमुक देवाची म्हणून स्मरण करायची, ही एक परंपरा. तर सासूने केलेली पूजा ज्या देवीची ती उत्तम करायची नाही म्हणून दुसऱ्या दिवशी करायची, ही दुसरी परंपरा. 90% कुटुंबात काय आहे, मला माझ्या माहेरचा देव आवडतो, मी सासूचे देव का पूजू? सूर म्हणणार, सूर्याचं सासूचं जास्त गळायला लागलं मग सासूचे देव पुजणार. आता सासूला सुद्धा मी सांगितलं की आज एका देवतेची ओटी भरण्यासाठी जे पंचोपचार किंवा षोडशोपचार विषय आहे किमान 5 ओट्या वर्षाचे आहेत. गुरुमार्गात येण्यापूर्वी हा विषय तरी माहीत होता का? मग तुमच्या लग्नाला 20 वर्ष झाली असती तर 20 × 5 = 100 तुमच्या ओट्या राहिल्या, मग देव बोकांनी बसला तर काय करायचं? आणि तुम्ही आज गुरुमार्गात जेव्हा येता तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही की माझं 20 वर्ष लग्नाला झाले, 20 वर्षानंतर तुम्ही पुन्हा नवीन लग्नाचा पुन्हा संकल्प करून सुद्धा नवीन काय करू शकता, लग्नाला सुद्धा लावून घेऊ शकता. पण 20 वर्ष राहिलेली देवतेची उपासना मी पुन्हा करतो म्हणून तुमची मानसिकता आहे का? तुम्ही म्हणता झालं ते झालं, मला पुढचं सांगा. म्हणजे झालेलं जे कर्म आहे ते लागायचं कोणावर? महाराजावर. महाराज घेऊ शकत नाही. ते कर्म तुमच्या पुढच्या पिढीवर लागू लागतं. नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्ही जसं आरशात बघणार तसं तुम्हाला दिसणार. या नियमानुसार तुम्ही या जन्मामध्ये जे पापपुण्य केले त्याला अनुसरून तुमच्या पुढच्या पिढ्या जन्म येतात. तुम्ही धुतलेले किती आहात किंवा गरुड किती आहात हे समाजाला सांगण्यासाठी
तुमचं कृपापुत्र जेव्हा जन्म घेतो पुढचा किंवा पौत्री, तेव्हा समजतं की हे कसे आहेत. जितकं झाड वर उंच असेल तितक्या मुळ्या खाली खोल असतात. आणि मुलं किंवा कुटुंबाच्या पुढच्या पिढ्या किंवा गैरवर्तन करतात. ते गैरवर्तन प्रथमतः जन्माला येणाऱ्या मुलांच्या माता पित्यांच्या शरीरात रुजलेलं असतं. ते मुलाकडनं घडतं किंवा मुलं ते पुढच्या पिढींच्याकडनं घडतं. आता याला थांबवायचं काम काय करावं लागलं? तर जसा एक देव आहे, तुम्हाला सांगितलं की सासू आवडली तर देव आवडला, सासू नाही आवडली तर देव पण नाही आवडला, मग माझ्या माहिती तू चालला. याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही. आणि पंचायत तुम्ही ज्याला म्हणता त्यात गणपती, कुलदेव कुलदेवी, बाळकृष्ण, अन्नपूर्णा हे 5 देव आहेत. मग कुलदेवाची उपासना आणि कुलदेवीची उपासना मागच्या जर त्रिपिढ्या झाली नसेल, जसं तुम्ही तुमच्या प्राप्त जीवनामध्ये 20 वर्ष कोट्या घातलाच नाही किंवा 20 वर्ष देवतेला पोषण केलेच नाही, हे सत्य आहे. तसं तुमच्या वाडवडिलांनी सुद्धा हे काही केलं नाहीये, हेही सत्य आहे. म्हणजे शास्त्रानं एक देवाबरोबर तुमच्या 5 दैत्य येतात. ते 5 दैत्य कोण? तर तुमचे 5 ऋणबंध. मनुष्य राहते हे 5 तुमचे जे ऋणबंध आहेत, जन्म कर्म जन्म जन्मांतर मातृपितृ देवादी आणि इतर जन, हे 5 ऋणबंध बरोबर एक देव, म्हणजे एक देव बरोबर 5 दैत्य. त्या देवतेची सेवा करताना 5 ऋणबंधांचं ऋण फिटल्याशिवाय देवता प्रसन्न होणार नाही. काय सांगतोय? कशी? आता बघा ना, तुम्हाला आई आवडती, आईची काही इच्छा असेल ती पूर्ण करायची राहिली असेल तर मरेपर्यंत तुम्ही भोगत राहणार ना, हे आईचं राहिलं. आई म्हणजे असेल मला काशीला घेऊन चल आणि ती वैकुंठाला गेली असेल. वडील म्हणजे असेल मला 12 ज्योतिर्लिंग करायचे, पण ते नाही घडलं, ती ज्योतिषरूपच झाली स्वतः. तर त्या इच्छा वलय रूपानं तुमच्या कुटुंबात राहिलेल्या असतात. पण ते समजून मला घ्या. म्हणजे आईची इच्छा, वडिलांची इच्छा, अशी मामाची मामेची तुमच्या काही इच्छा अपेक्षा असतील, ह्या सगळ्याच्या इच्छापेक्षा आहेत. तर बघा ना, तुम्हाला नाव सुद्धा तुम्हाला कोणी दिलं, आत्याला दिली, सांगितलं मागच्या वेळेस. आणि त्या प्रत्येक तुम्ही मोबाईलला काय दिलं, एक साडी, आणि साडी नाही दिली तर नात्यामध्ये फुट तयार होती परत. म्हणजे देवाणघेवाण असल्याशिवाय नात्यात प्रेम राहत नाही. पण परमात्म्यामध्ये हे देवाणघेवाण वस्तुरूपी नाही, शक्तिरूपी. मग दादानी काय सांगितलं की एक देव प्रसन्न करण्यासाठी जर 5 दैत्यांचं गणित असेल, बघा गणपतीची कोण उपासना करते? गणपतीचं पहिलं तुम्हाला म्हणजे काम काय आहे ते कोण सांग बाबा? गणपतीचं पहिलं काम काय? संकट देणं. काय काम आहे गणपतीचं? सोपं वाक्य समजून घ्या.
गणपती अथर्व शीर्ष बरीच लोक वाचतात. इदम अथर्व शीर्ष अशिष्यास न देय यो यदि मोहाद्यासती पापी होती. बाकीच्या गोष्टी काय काय आहेत. तुम्हाला गणपतीची सेवा उपासना कुणी दिली? का तुम्हाला आवडी म्हणून करताय? जल कुणी तुम्हाला दिली? तर सिद्ध करून तुम्हाला दिली का? आणि तुम्ही आवडी म्हणून करत असाल तर तुम्हाला गणपतीच्या उपासनेचं ज्ञान काय आहे? म्हणजे गणपतीची सेवा करताना पहिले तुम्हाला काय येणार? संकल्प. म्हणून गुरुमार्गामध्ये फक्त ओंकार केला जातो. इथं गणपती अंतर्भूत आहे. ओम मध्ये काय काय अंतर्भूत आहे? ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, महेश आहे, गणेश आहे आणि साक्षात गुरु आहेत. पण तुम्हाला हौस काय असते? मूर्ती असलेला देव असला की दोघं गुणी. तुम्हाला हौस काय आहे? म्हणून आजपर्यंत लोकांचं नुकसान जे झालंय हे केवळ आज्ञेला कुठे झालं. ज्या व्यक्तीने तुम्हाला ज्ञान दिलं की एखादा विधी कर, ती तिच्या प्राप्त जीवनात सुखी किती आहे तुम्ही याचा पहिला अभ्यास केला पाहिजे. बाजारात ज्ञान मिळतंय मग ते योग्य का अयोग्य न बघता आपण घेणं म्हणजे आपण स्वतः दगडावर पायावर दगड मारून घ्यायचं नाही का? मग ठासून काय डोक्यात ठेवलं पुढं की गुरु उपासने व्यतिरिक्त काहीही करायचं नाही. कुणी काही सांगू. तुम्हाला अगदी शंका वाटली मला कॉन्टॅक्ट करा, दादा असा प्रश्न मला लोक सांगतात, मी काय माझ्यापेक्षा तुम्ही वयागिरी ज्ञाती असाल किंवा नसाल तरी गुरुमार्गातले अनुभव आणि गुरुने धरलेलं माझं बोट हे निश्चित तुमच्यापेक्षा माझं पाठजोड करणार आहे. आणि कुठल्याही विधी वचनात लागला तर तो पहिली परीक्षाच घेणार. कारण शालेय शिक्षणात तुम्ही गेल्यानंतर वर्षभर अभ्यास करून पहिली तुम्हाला परीक्षा द्यायची, मग पास नापास. तसंच इथं पण आहे. तुम्ही कुठला पण देव पकडा, फक्त परीक्षा गुरु घेत नाहीत. गुरु परीक्षा कधी घेतात? पाच 3 दीक्षा 5 दीक्षा पुढचे जे स्टेज आहेत परमार्थात बघा तुमची परीक्षा ऐहिकात घेतली जात नाही. तुम्ही मला हवं ते मागा, पण ऐहिकात गुरु परीक्षा घेत नाहीत. परीक्षा कुठे घेतली जाते? तुमचा हा प्राप्त जन्म तुम्हाला जर पुन्हा जन्म म्हणून घ्यायचा नसेल, अध्यात्म तुम्हाला उंची काढायची असेल तर तुमच्या घेतलेल्या अनेक जन्माचा हिशोब मांडायला लागतो पहिल्यांदा. आणि त्या हिशोब मांडून समजाशी मी सांगितलं साहेब त्या काही कंडिशन काय लागतात बघतात. त्या कंडिशनमध्ये तू उतरला तर त्या परमार्थामध्ये उडी मारता येते. तुम्हाला मी घरी सांगतो आधी तुमच्या व्यावहारिक विषयात काही लोक कृष्णाची भक्त आहेत, काही लोक रामाचे भक्त आहेत, काही लोक गणपतीचे भक्त आहेत, काही काही देवाचे भक्त आहेत. तुम्ही करता काय? प्रेझेंट तुम्ही तिथे करता काय? ती असणारी दैवत तर तुम्ही अगरबत्ती लावता, निरांजन दाखवता, हात फुलं घालता, नैवेद्य दाखवता, भजन तिचं करता. लक्षात आलं? हे सगळं काय तुम्ही करताय? त्या देवतेला आनंद द्यायचा प्रयत्न करता.
हे किती वर्ष करता? शिवरूपी असेल, पुरुषरूपी असेल देवता असेल तरी 12 वर्ष, शक्तिरूपी देवता असेल तरी 12 वर्ष. काय कळलं? हे 12 वर्ष केल्यानंतर जर तुम्ही नियम काटेकोर बघा ना, किती नियंत्रणाकडे आहेत. हे सगळे पाळून तुम्ही केल्यानंतर ती एक देवता, एक प्रधान देवता प्रसन्न होईल. त्यावर 2 गौण देवता असतात. जसं महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. तर महाकाली तुम्ही प्रसन्न करत असाल तर महाकाली ही प्रधान देवता झाली. महालक्ष्मी आणि महासरस्वती हे 2 गौण देवता झाले. महाकाली प्रसन्न करताना तिघांना प्रसन्न करून घ्यावं लागतं, पण ते तुम्हाला माहित नाही. तुम्ही महाकाली प्रसन्नतेने मागे लागता. महाकाली प्रसन्न होती आणि महाकाली प्रसन्न झाल्यानंतर महालक्ष्मी, महासरस्वती ज्या देवता आहेत त्यातून ती पुण्य काढून घेतात आणि पुढे तुम्ही तिथून जेव्हा बाहेर पडता दर्शन घेऊन तेव्हा मोकळा असता. तिथनं तुमच्या मला देत लागता येते, कारण तुम्ही देवीची उपासना केली असते. देवतांची शक्ती निघून जाते, दैत्याची सेवा सुरू होती, घरी आणि पाणी सुरू होतं. असे येते. गुरुसेवेमध्ये काय गणित आहे? गुरु तुम्ही जेव्हा सेवा करता तेव्हा सगळ्या देवताचे या गुरुअंकित आहेत आणि सगळे दैत्य जे आहेत ते गुरुला मानणारे आहेत. काय कळलं? देवाचं आणि दानवाचं युद्ध, दैत्यांचं युद्ध, पण त्या दोघांच्या मधला दुवा गुरु आहे. कसं सांगू? पत्रिकेमध्ये मनुष्य राक्षस गंध दोष असेल ते पटत नाही. मनुष्यगण आणि देवगण असेल किंवा राक्षसगण आणि देवगण असेल तर लग्न करतात. पण मनुष्य कर आणि जर राक्षसगण आणखी जर मनुष्यगण असेल तर तुम्ही म्हणता हे पटणार नाही, चालणार नाही, होणार नाही. याचाच अर्थ इथं आला. लक्षात येते? गुरु जे देतात ना ती देवताची कृपा जरी असेल किंवा दैत्याच्याकडून घेऊन जरी दिला असेल तरी गुरु देत असताना त्या भक्ताचा विकास कसा होईल या विषयाला देणार. आता काय होतं गणित? तर तुम्ही जे उपासना करताय त्या 2 गोष्टी आहेत. आपण एक सप्तशती घ्या, नवरात्रामध्ये लोक वाचतात, खास करून आमच्या देशपांडे वाचतात. त्यांना हे कल्पना आहे का की सप्तशतीला दत्ताने कीलक केले? कीलक म्हणजे काय? सप्तशतीतला प्रत्येक ओवी एक मंत्र आहे, प्रत्येक मंत्र कीलक करून ठेवला. कीलकचा अर्थ असा की त्याला बंधने लागते मंत्रांना, कील मंत्र म्हणतात त्याला. सामान्यतः तुम्ही जेव्हा ते सिद्ध करायला जाता तेव्हा ते सिद्ध होणार तुम्हाला नाही. आणि ते कीलक घालताना रक्षक जे आहे हे सगळे प्रत्येक दैत्य आहेत. म्हणजे करणारा व्यक्ती सुखी राहत नाही, हे उत्तर. काय कळत आहे? शंकर आमचे भोळे आहेत हो. ते भोळेपणात काय करतात? भक्तांच्यावर प्रसन्न होतात, ते देतात, दत्तगुरु येतात आणि किलेक म्हणून निघून जातात. विषय समजतोय का? तुम्ही कुठलाही मंत्र घ्या, प्रत्येक मंत्र किती मंत्र आहेत. आता नमः शिवाय मंत्र आहे, ओम नमः शिवाय मंत्र आहे. नमः शिवाय मंत्र हे वेगळं आहे. ओम सिद्ध करणं सामान्य त्याचं कामच नाही. म्हणून काय सांगितलं तुम्हाला, देवतेच्या नादी लागू नका. सोपं सुटसुटीत गुरुसेवा आणि गुरुचं प्रेम तुम्हाला जे आहे ना, मला कल्पनाच नाही गुरुचं प्रेम काय आहे. मी मागे सांगितलं होतं की माता पिता सुद्धा तुम्हाला सोडून जातील.
आणि मेल्यानंतर सुद्धा अपेक्षा करते, कार्ट्याने मला हे दिलं नाही. काय असेल दीक्षा? गुरु अपेक्षा एकच करतात की माझ्यासारखा बना. तुम्हाला एक गणित सांगतो. एका भक्तानं मला खुश करण्यासाठी काही लाख रुपये दिले. काही लाख रुपये दिल्यानंतर पूर्वी पद्धत कशी असायची की इथं आपला स्वयंपाक पाणी सगळं असायचं, ते आता बंद केलं. ती बिचारी किती वर्ष काढणार? 12-24 वर्ष झाली गोष्टी सगळ्या. मग जेवण खाणं सगळं असायचं. त्या भक्ता असं वाटत होतं त्याला प्रेस्टीज वातावरण मिळावं, सगळं मिळावं. एक दिवशी मला दादाने सांगितलं, तू त्या व्यक्तीकडनं त्यांनी तुला असे पैसे दिलेत, त्या पैशाचा मला उद्देश त्यांचा असा आहे. ठीक आहे, हरकत नाही. मी त्या दिवशी बोलून घेतलं. तुम्ही मला एवढे पैसे मला दिले? हो. म्हणजे काय दिले? काय नाही म्हणजे गुरुने द्यायचं म्हणून दिले. मला 2 गोष्टी सांगतो. म्हणजे इकडं म्हणजे तुला तुम्ही जरी गेली, तुळाचा अर्थ होतो ना, इकडं मला उभं करायचं आणि इकडे तेवढं बाबाचे पैसे द्या, 16 सगळं मारायचं. एवढं तुम्ही जरी केलं आणि साधना केली तर ते सगळं माती समान आहे म्हणलं माझ्या दृष्टीनं. मी त्याला 0 महत्व देतो. कारण जो पैशाचा मागा लागतो तो पिशाच. हा माझा नियम आहे, मला कोणी दिले शिक्षण आहे. पिशाची वृत्ती म्हणजे काय? हाव, भाव द्यायला देऊ नका, नुसतीच हाव म्हणजे पिशाच. मी त्याला सांगितलं, तुमचे पैसे तुम्हाला घेऊन जा. एक तर नाही, तुम्ही दिलेला स्वीकार केला होता, तुम्हाला साधना निरंतर करावी लागेल. काय करायचं? तो विषय मिटवा, अशा पद्धतीने मिटवा. गुरु काय देतात? गुरूंना तुम्ही पैशाने विकत नाही घेऊ शकत. फक्त प्रेम, उपासना. उपासना कशी पाहिजे? दृढ पाहिजे. सांगितले, उपासनेला दृढ चालवा. ज्यावेळेस तुमची कामं करत 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 एक वेळ अशी की तुमचा विश्वास असा बसला की दादाच्याकडे मला कामाची अपेक्षा नाही, मला परमात्म्याची अपेक्षा. तो जो दिवस तुमच्या आयुष्यात येईल तो तुमचा साधक अवस्थेचा प्रारंभ दिवस असेल. काय सांगतोय? प्रारंभ. आज तुम्ही भक्त अवस्थेमध्ये आहात, त्याच्यानंतर सेवक अवस्थेत जायचंय. सेवक अवस्थेनंतर साधक अवस्था सुरू होती. साधक अवस्था म्हणजे काय? तर ऐहिकावरचं काही मागेच करायचं नाही. ऐहिकाची जोपर्यंत मागणं आपण चालू आहे तोपर्यंत तुमची भक्ती ही अवस्था आहे. भक्तानंतर सेवक अवस्था म्हणजे इतरांची सेवा करण्याचं भाग्य. आता मी मला सांगितलं, एका देवतेकडून घेतला कृपाशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही केलेले औपचार किंवा षोडशोपचार, त्यातून निर्माण झालेले 5 दैत्य, एवढं करण्यापेक्षा तुम्ही जर एखाद्या नवीन भक्ताला गुरुकार्यात जोडून दिलं, एकाला त्या व्यक्ती बरोबर त्याचे असणार सहचारी किंवा सहचारी असणारी 1-2 अपत्य किती झाली? 4 जीवांचा दुवा तुम्हाला ॲट अ टाइम मिळणार. आणि त्याच्यावर डिपेंड असणारे पितृ हे तुमच्या आनंदी होऊन तुमचं काम मार्गी लावणार. मग
मग एक व्यक्ती देवाच्या मागे लागून आयुष्य खर्च करणं योग्य का दुःखी कष्टी व्यक्तीला ज्ञान देऊन कार्यार्थ आणणे योग्य? तुम्हाला एक गणित सांगतो. कथा तुम्ही ऐकता अतिशय तुम्हाला कधी कळत नाही. एका व्यक्तीला तुम्ही सन्मार्गी लावला, काय सांगतोय, एक तुम्ही नाव घ्यायला दिलं, ओम श्री साईनाथाय नमः. हे नाव एखाद्या व्यक्तीला घ्यायला तुमच्या माध्यमातून लावणं म्हणजे आणि तो व्यक्ती गुरुमार्गात काही वर्ष टिकणं म्हणजे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. कधी अवघड आहे. काय सांगितलं? तुम्ही एखाद्या व्यक्तीला गुरुमार्गात आणणं, तो व्यक्ती गुरुमार्गात टिकणं, तो तुम्ही दिलेल्या मंत्राशी एकनिष्ठ होणं आणि त्या मंत्राच्या कृपाशीर्वादावर तुझं जीवन चालणं म्हणजे प्रतिसृष्टी. इतकं हे अवघड आहे. मग आज तुम्ही गुरुमार्गाशी जोडला गेला, अनंत उपकार तुमच्यावर कोणी केली, अनंत, तुम्ही त्याची फेड करू शकत नाही कुठल्याही जन्मात. एखाद्याचं काम कमी झालं असतं, एखाद्या जास्त झालं असतं, तो विषय वेगळा. पण तुम्हाला जेव्हा जाणीव घ्यायची की मला काय मिळालं, तेव्हा तुमचा जीव रडकून जाईल. कधीतरी एकटं उभं राहायचं आणि विचार करायचा की मला जे आज साधना मिळाली, मला जे आज नामस्मरण मिळालं, मला जे आज एक मान तिथे गेल्यानंतर मिळतोय, मी याला पात्र आहे असं स्वतःच्या मला प्रश्न विचारायचा. कारण मी गुरुशी किती एकनिष्ठ आहे, गुरुजी शब्दाला मी किती किंमत देतो, गुरुच्या बद्दल विचार किती येतात, गुरुंच्या मनाच्या विरुद्ध मी किती कृती करतो. असं असताना सुद्धा गुरु मला प्रत्येक वेळेस ज्ञानच देतात. हे जेव्हा तुम्हाला जाणून ह्या गोष्टीची होत राहील तेव्हा समजा आपल्याला की आपण कलियुगात असून सुद्धा गुरु फक्त आपल्यावर कृपा वर्षावच करतात. कारण दादानी काय केलं हे मी शब्द सांगू शकत नाही. तुमच्याकडे मी काय केलं हे तुम्ही मला सांगू शकत नाही शब्दात. तुमचे आत्ताचे असणारे आप्तेष्ट आत्ताचे आणि कार्यात तुम्ही आलेल्या वेळेचे आप्तेष्ट निम्मे डझनभर सोडून गेले असते. संकट येऊ दे, सुख दुःख येऊ दे, भक्कम उभा राहतो फक्त गुरु आहे. प्रसंगी बोलले असतील, प्रसंगी खवळले असतील, पण पुन्हा लेकरा म्हणजे ओपन केला असेल. ज्याच्या मनात कटुता राहत नाही तो गुरु. आणि गुरुला काय वाटतं की समाजाला चोचा मारून येत. तुम्हाला कल्पना नाही, गुरुचं जर कृपाक्षेत्र लांब झालं ना, तुम्ही क्षणभर सुखात जगू शकत नाही. एक क्षण तुम्हाला दुःखाला जवळ करायला काढली होती, एक क्षण गुरुने मला लांब केलं तर इतकं तुम्ही त्या कृपेत आज आहात. तर विषय काय आहे, 84 लक्ष योनी म्हणजे काय? तुम्ही 84 लक्ष योनी जाता असा लावता, गाढव, कुत्र, मांजर, डुक्कर, असे वेगवेगळे जीव म्हणजे 84 लक्ष योनी.
तर जीव हे 84 लक्षपेक्षा जास्त असतील. त्या जीवांचा आणि या 84 लक्ष योनी शब्दाचा काहीही अर्थ नाही. सोपं गणित डोक्यात घ्या. मनुष्य निर्माण कसा झाला? मी मागाशी डार्विनचं नाव सांगितलं. उत्क्रांतीने मानवी देहाची. बघा 16 माध्यम आहे. पंच महाभूत, पंचतन्मात्र, पंचप्राणकोश आणि गतजवाती बुद्धी. सकाळी शिक्षणाची होती त्याला या गोष्टी माहीत झाल्या. आता ही 16 जी माध्यम आहेत, ही 16 माध्यम जलामध्ये वास करतात. ही 16 माध्यम पृथ्वीवर घनरूपात वास करतात. ही 16 माध्यम हवेमध्ये वास करतात. ही 16 माध्यम चैतन्यामध्ये वास करतात. ही 16 माध्यम आकाशात वास करतात. माध्यम 16 वास करतात, गुणधर्म भिन्न आहेत. आता किंवा मागे सांगितलं होतं अष्टचक्र, सप्तचक्र ना. चक्रानंतर काय येतं? स्थान येतात. आता स्थानामध्ये नाभिस्थान जे आहे हे एक प्रतीक कशाचं आहे? पृथ्वीचं प्रतीक आहे. घन. हे घन म्हणजे पार्ट्स म्हणतो आपण ना, किंवा सेल्स म्हणतो आपण त्याला. 16 सेल्स घनातून तयार झाले. ते नाभीच्या पार्टला धारण झाले. ओके. यात तुम्ही अजून तुम्हाला सोपं करू सांगतो. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ही तुम्हाला समजण्याकरता सायन्समध्ये वाक्य देतात. नाभीमध्ये 16 विषय कुठले आले? तर ही 16 जी आहे, पंचमहाभूत, पंचतन्मात्र, पंचप्राणकोश आणि गतजवाती बुद्धी. म्हणजे जितके तुम्ही जन्म जमिनीवर घेतले, सरपटणारे प्राणी वगैरे वगैरे जे काय असते ते घेतले, त्या सगळ्याचे पार्ट्स, पॉइंट्स, त्याला काय म्हणतो आपण? सेल्स. त्यातले प्रधान सेल 16 हे तुमच्या नाभिस्थानामध्ये आले. आता पाण्यात तुम्ही जितके जन्म घेतले, जलाशयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जलाशयाचे प्राणी, तुम्ही खात असलेला मासा सुद्धा, तुम्ही खात असलेला खेकडा सुद्धा, तो असे 16 जे जीव आहेत, 16 जे पार्ट्स आहेत, 16 जे सेल्स आहेत, या हृदयात तुमच्या धारण झाल्या. हृदय. त्याच्यानंतर काय? चैतन्य. म्हणजे असे काही जीव आहेत, पुढचं कुंभे जरा असे काही जीव आहेत की ते जीव सूर्याच्या किरणाला जिवंत होतात. उदाहरणार्थ खरा मोती. जो खरा मोती आहे तो 2 प्रकारचे जन्म घेतो, एक शिंपल्यात आणि निसर्गात. खरा हिरा लक्षात येते. म्हणजे अशी काही रत्न आहे की जी निसर्गात निर्माण होतात वरच, आणि गंधर्व किन्नर नक्षत्रावर सगळं काढून घेतात, ते खाली येतच नाहीत रत्न ती. तर असे काही वर जीव आहेत की त्यांचा संपर्क सूर्याशी आला, चैतन्याशी आला की ते जन्मघेते होतात. तिथले ते सेल्स 16 प्रधान. त्याच्यानंतर हवेतले जीव आणि वातावरणातले पोकळीतले जीव, असे 16 गुणिले 5 80 प्रधान सेल्स. तुम्ही ज्याला नाव देता इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वगैरे, त्या पार्टमध्ये एक तयार सेल्स, एक सेल्स म्हणजे एक सगळी सेल्स आहे.
प्रत्येकाची बुद्धी त्यात आली. 1685 प्राप्त जन्म ज्या मात्या पित्याकडून घेतला त्या मात्या पित्यांची एंड बुद्धीतली वाईट पण आहे, चांगली पण आहे. आणि तुमच्या जीवातली प्रधान बुद्धी अशी एक बुद्धी तयार झाली. परत तुमचं मन, तुमचं चित्त आणि तुमचा अहंकार, 4 बुद्धी, मन, चित्त, अहंकार 4 ऐंशीच्या 84 यातून तुमचा जीव तयार झाला. इथपर्यंत आम्ही येऊन थांबला. आणि त्याने सांगितलं की आई वडील हे कारकत्व आहेत. आई वडील म्हणजे या जन्माचे प्रतीक, इतकंच. आता तो जीव थांबला. इथून पुढचा जो विषय दादाने सांगितला तो हा की तो जीव थांबला, 84 पार्ट्स मधनं आला एक मानवी देह. या 84 पार्ट्सला जिथून तो आला त्याला ब्रह्मांड म्हणलं. ब्रह्मांड तो आला. आता तुम्ही जेव्हा पुन्हा तुम्हाला अग्निनारायणाचे स्वाधीन केलं जातं तेव्हा हे पुन्हा 84 पार्ट्स पुन्हा त्या विषयाला निघून जातात, त्या परिमाभूतामध्ये विलीन होतात. फार महत्वाचा विषय. आणि त्याच्यात विलीन झाल्यानंतर पुन्हा त्या वातावरणातले ते जीव पुन्हा बनतात. तर प्रत्येक जीवाचा एक प्रधान असेल. तन्मात्र 5 आहे. 5ही तन्मात्र एका जीवात येऊ शकत नाही. बाकीच्या मनुष्य सोडला तर कळते वाढ जाते. बाबा कळते का? प्रत्येक स्थानात आलेले जे असतात तत्व सेल्स त्या 16 त्या परत अग्नी हे केली परत निघून. अग्निनारायण स्वाधीन केला किंवा तुम्ही ते चैतन्य ध्यान हे झालं की तुम्ही शरीर अग्नीला देता ना, किंवा तुम्ही शरीर दफन करता. दफन तुम्ही केलं तर ते कुजून जातं. आणि अग्नीचं स्वाधीन केल्यानंतर ते पंचमहाभूत विलीन होतं. ते झाल्यानंतर काय होतं, हे पुन्हा सेल्स तुमची 84 जे आहेत हे विखुरले जातात परत त्या महाभूतामध्ये. कोणा अग्नीत जातात, 16 अग्नीत जातात, 16 ह्यात असं ते जातं. आणि पुन्हा तुम्हाला मानवी जन्माची इच्छा झाली तर त्या जीवाला जन्म परत मानवी घ्यायसाठी ते सगळं पूर्ण गोळा करायला 360 वर्ष लागतात. 365 360 ते 65 पुन्हा ते गोळा करायला. ते पुन्हा मनुष्य म्हणून तुम्हाला यायला 360 वर्ष तुम्हाला आहुती परत आली. मग हा जो मतदान जो काळ आहे 360 वर्षाचा, त्यात तो जीव तुमचा जो आहे तो जातो कुठं, किंवा हे जे सगळे तुम्हाला मी नावं सांगितले आता हे जीवजंतू हे निगडीत सगळे आहेत का कशाशी, तर पाताळ लोकांशी निगडीत आहे. याचा आणि परलोकाचा काही संबंध येत नाही ना. मग तुम्ही मेल्यानंतर जे श्राद्ध घालताय कोणाचं, असा माझा प्रश्न आहे. तुम्ही श्राद्ध कुणाचं घालता? आता परलोकात श्रद्धा हा शब्द आहे. श्रद्धा म्हणजे जे जीव
बघा, उपासनेद्वारे, आता उपासना कुठल्या कुठल्या आयुष्यापर्यंत घेऊ, पण जे जीव उपासनेद्वारे थोडीशी तृप्त थोडीशी अतृप्त अशा अवस्थेत असल्यामुळं इथं कुठं अडकत नाही. हे जे अडकलेले जीव आहे त्याला अर्थ बाउंस लेवल ऑफ द स्पिरिट म्हणतात. तिथं अडकत नाही. ते जे वर जातात ते वर पहिल्या लोकात जातात. भुवा, हा भूलोक, ओम भू. इथून 75,000 फुटामधला सगळा विषय चाललाय आपला. म्हणून तुम्ही जे प्रेम एकमेकावर करताय नातं जोडल्यामुळं. तुम्ही त्या दोघातलं नातं काढा, प्रेम संपलं. बघा तुम्ही त्या दोघात जे नातं आहे म्हणून ते प्रेम आहे आणि नातं आहे म्हणून ती माया आहे. नातं तुम्ही त्याचं काढलं की जीव झाला, त्या प्रेमच नाही. भारताचे पंतप्रधान आहेत हे तुम्ही नातं जोडलं, माझे पंतप्रधान आहेत, तुम्हाला प्रेम वाटलं. पण अमेरिकेचे जे पंतप्रधान आहेत ते आहेत का, पण तुम्हाला जेव्हा प्रेम वाटतंय का, ते अमेरिकेचे आहेत ना, माझे नाही. अगोदर काय असतं, मी एकटा, मग माझं घर, मग थोडा तो व्यक्ती मिलिटरीत गेला असेल तर माझं राज्य. मिलिटरीमध्ये कसं असतं, बटालियन असतात. ती बटालियन कुठली आहे, महाराष्ट्र बटालियन. महाराष्ट्राबद्दल प्रेम वाटलं त्यांना. मग महाराष्ट्रातला व्यक्ती कुठं काळकोपऱ्यात सापडला, कुठल्याही जिल्ह्यात असू देत, आपला आपला आहे, महाराष्ट्रातला आपला आहे, एक त्याला आपुलकी वाटतं, प्रेम वाटतं. तो व्यक्ती जेव्हा फॉरेनला जातो, म्हणजे देशाबाहेर जातो, तो देशाबाहेर जो एखादा व्यक्ती भेटतो, अरे तुमच्या भारतातला आहेस मी, अरे भारतातला व्यक्ती भेटला आपल्याला, बघा बघा, देशाबद्दल वाटलं, देशातला आपले आहे. तसं जेव्हा मी परलोकात जातो तेव्हा अरे दादा भेटले, हे लोक काय ते वाटतंय, आमचा मुलगा बरा आहे का, आमची सून काय म्हणते. तर 75,000 फुटामध्ये जे अन्य प्राणी मात्रांची जी हालचाल चाललेली आहे त्याच्यामुळे वरच्या लोकांना खालचं काही दिसतच नाही. खाली मंडप टाकलाय का शिमगा चाललाय, वर काही कळतच नाही. हो, काय कळतंय का. 75,000 फुटाचं अंतर कव्हर किती वेळा, हा तिथून तुम्ही डोळा मारायचा, तुम्हाला इथे दिसला पाहिजे. ते तेवढं तिथपर्यंत पोहोचायला हे सगळं प्राप्त व्हायला, हे ज्ञान प्राप्त व्हायला 75,000 फुटापर्यंत जायला पाहिजे. आत्ताच्या वेगाने किती जाऊ आम्ही, नाही अजून तुम्ही ते दीक्षेत उतरलंच नाही ना. समजा निघालो तर आधी ते उडी दे मारा, डोळा दे मला मारा, तुम्ही लागू दे मला तो आधी. उद्या पण त्या म्हणायला कुणा मारला म्हणूनच मारतो. लक्षात येतंय का. हा जो काही खेळ आहे जीवाचा, आता तुम्ही सांगा मला की हे जे 16 प्रकारचे जे पार्ट्स आले बॉडीमध्ये, उंदरे 5 80, कसं मन स्थिर राहील देहामध्ये, त्या मन लावून साधना कर, मन लावून कसं मन लागायचं. हळूच मोबाईलवर बटन जातं, समजतं काय करायचं त्याला. आता कारण प्रत्येक जीवाचा कार्यकत्व वेगळा आहे, प्रत्येक जीवाचा धर्म वेगळा आहे.
आणि एक शरीर तुम्ही दिले माणसाने त्या सांगितलं सगळं एका ठिकाणी आणून ठेव कुठं आणि ईश्वराचं चिंतन कर. फक्त काय गणित आहे की मानवी धर्मामध्येच फक्त आपल्याला हे सगळं ज्ञान आहे. याही पुढे एक वाक्य सांगतो, व्यक्ती ज्या वेळेस निस्तेज होतो, त्यातून जीव बाहेर येतो, चैतन्य निघून जातं, त्याच्यानंतरचे सगळे जे विधी आहेत याचा आणि त्या शास्त्राचा काहीही संबंध नाही. तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम नातं जोडल्यामुळे असल्यामुळे तुम्ही हे वेगवेगळे विधी करत चाललाय. मग ते विचार काय करतात तर सारखाच जर आपल्याला हाका मारतोय पांडे 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 सारखाच हाक मारतोय. बर घरी येऊन बसायचं कुठं? मग ही बॉडी चांगली आहे ना, मग आपण असं करूया, आपण ह्या शरीरात प्रवेश करूया. माझ्या नावात 2 गोळ्या खाईल, बीपी झालाय म्हणून खाल्ल्या, जर शुगर झालाय म्हणून खाईल, माझ्या नावानं काय फरक पडतोय? इतका तर आणि प्रिय आहे. तर मध्ये पण अर्धी गोळी 1 गोळी काय अवघड नाही घ्यायला, असे ते जे विचार करतात. आणि मग ज्या गोळ्या सगळ्या सुरुवात होत आहेत ते त्याला जात आहेत सगळ्या. त्या काय दादांच्याकडे तुपाला तेलाला पैसे असतात नसतात, गोळ्या वगैरे पैसे 100% असतात. तिथं काय हायवे नसते. मी मरीन ना नाही काय नव्हतं, भीती आहे मरणाची. पण असा विचार कधी येत नाही परमेश्वरा मला आत्ता मरणार ती हरकत नाही, मला कुठे आजार बघू नकोस. माणसं मरणाला फार घाबरतात, पण तो म्हणतो त्या लोकांनी बसणारच आहे, कधी ना कधी तुला बाहेर यायचंच आहे. विषय समजतोय का? आता गणित काय मी तुम्हाला सांगितलं, कर्म करतोय विचार, विचाराबरोबर क्रिया, क्रियाबरोबर कार्य, कार्याबरोबर त्याचं कारण इज इक्वल टू कर्म. कारण तुमचा ईश्वर असेल तर तुम्ही जितके जन्म घेतले, बाकी मला पाठ पुढे समजून घ्या, जितके तुम्ही जन्म घेतले त्या प्रत्येक जन्माला साधनेद्वारे मुक्ती द्यायची. प्रत्येक जन्म तुमच्या साधनेमध्ये येणार. बेडूक व्हा, गाढव व्हा, डुक्कर व्हा, वाटतं तेव्हा प्रत्येक जन्म तुमच्या तुमच्या साधनेमध्ये येणार. फ्लॅश होणार, फ्लॅश. परमनंट रिसायकल बिन मध्ये काढून टाकायचं. मग जो शिल्लक राहील तो तुमचा जीव. काय सांगितलं? तो जीव, तो जो शिल्लक राहील तो जीव त्या जीवात्म्यात न्यायचा. आता प्राप्त जन्मामध्ये तुमच्या देहात जीवात्मा कधी येईल? जीवात्मा म्हणजे काय? अनेक जीवांचं तुम्ही ज्या वेळेस साठवण करून ठेवली असता तुमच्या प्राप्त देहामध्ये, बरोबर ना? सोपं गणित आहे बघा. अनेक जीवांना तुमच्या प्राप्त देहामध्ये साठवून ठेवलं, ती अवस्था ही जीव अवस्था आहे. काय जीव अवस्था म्हणजे? कुलकर्णी, जीव अवस्था म्हणजे काय? तुझ्या जीव रंगला नव्हे, असं झालं माझ्या बघा. आता अनेक जीव, अनेक योनी परत्वे जन्म घेतलेले अनेक जीव, त्या अनेक जीवांना प्राप्त जीवामध्ये साठवलेलं आहे. त्या प्रत्येक जीवाला जेव्हा मुक्ती दिली जाईल
तेव्हा तुम्ही जीव या अवस्थेतून जीवात्मा या अवस्थेमध्ये जाणार असं दादा सांगतायत मी नाही.